जय महाराष्ट्र पब्लिक, कशा तुम्ही सर्व? मी तुमचा लाडका कृष्णा तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग तुम्हाला थंबनेलवरनं कळायलाच असेल. आज आपण चाललो आहोत कारखान्यात, जिथे मूर्ती वगैरे बनतात. तर जाऊन बघूया आपण आता तिथला कसा प्रसंग असेल. तर आज आपल्याला सुमित भाऊनी जॉईन केलाय. तर तुला काय वाटतं कशा कशा मूर्त्या असतील सुमित तिथे? आता सर्वात आधी जातो आपण रेश्मा खातू यांच्या कारखान्यात. त्यांची लेगेसी आहे मूर्ती बनवण्यामध्ये. आपल्याला जमेल तर आज आपण थोडं काम, ताडदेवचं राजा थोडं काम, आणि उद्या एका गणपतीचं आगमन होणार आहे, त्याचं पण काम तुम्हाला दाखवू. आणि नक्कीच आपण उद्याच्या आगमनाला सुद्धा जाऊ. गुजरातला राहणार आहे ती मूर्ती. तर बघूया काय कसं असेल. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, पूर्ण बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. सबस्क्राईब करा यार, सबस्क्राईब करा. आम्हाला पण थोडं अजून इच्छा येईल, आम्हाला पण जोश येईल. आलोय, कारखाना जवळच आहे, समोरच कारखाना आहे. तर फ्रेंड्स, आपण विजय खातूंच्या वर्कशॉपवर आलेलो आहे. तर आता पूर्ण पॅक करून ठेवलेलं आहे. आज तो कारखाना आहे जिथे नामणी, ताडदेवचा राजा, आता खूप मोठ्या मूर्ती बनतात. आपल्याला आता मध्ये जायला तर भेटणार नाही, बट आता आपण उद्या येऊन नक्कीच ह्याचं दर्शन घेऊया, प्रथम दर्शन जे असेल. तर आता आपण जाऊया नेक्स्ट वर्कशॉपवर, करी रोडच्या वर्कशॉपवर. आता आपण जाऊन तिथे भेटूया. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. सो फ्रेंड्स, आपण आलेलो आहोत लालबागच्या राजाच्या मंडपाच्या इथे. मेन गल्लीमध्ये आलेलो आपण आता लालबागच्या. तर बघू शकता समोरच मंडप आहे. तर आपण आता ठीक लालबागच्या राजाच्या बॅक साईडला आपण इथे लालबागच्या राजाचं काम चालू आहे. पूर्णपणे पॅक केलेलं आहे. आणि हा लालबागच्या राजाचा मार्ग ते 12 महिने दर्शनासाठी म्हणजे ठेवलेलं आहे. तुम्ही येऊन दर्शन घेऊ शकता इथे सुद्धा.
आपण आलेलो आहोत आता मुंबईच्या राजाच्या इथे, गणेश गल्लीचा राजा, मुंबईचा राजा. आता काम चालू आहे इथलं, गेटचं काम चालू आहे ते. जसं लालबागचं तुम्ही बघितलात तसं इथेही काम चालूच आहे. तर हा मंडप आहे, इथे मुंबईचा राजा बसतो आणि इथे काम चालू आहे. उज्जैनचं जे मंदिर आहे त्या मंदिराचं म्हणजे असं डेकोरेशन करणार आहे त्यावेळेस. सामान वगैरे सगळं आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुम्हाला नवीन अशा प्रकारे उज्जैनचं दर्शन बघायला भेटेल.